नमस्कार शेतकरी बंधूंनो. चला तर आज मग आपला मुख्य घटकापैकी एक घटक म्हणजे पालाश म्हणजेच पोटॅश ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर पालाश हे पिकातील मुख्य अन्नद्रव्यापैकी एक मुख्य घटक आहे, जे की वनस्पतीमध्ये पालाश या अन्नद्रव्याच्या भूमिकेबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर पालाशमध्ये मुळांची वाढ चांगली होते, तसेच पिके जमिनीत घट्ट धरली जातात, अन्नद्रव्ये अधिक प्रमाणात शोषली जातात. त्यामुळे फुलधारणा आणि फळधारणा आणि दाणे भरण्यासाठी पालाश हा महत्त्वाचा आहे. तसेच उत्पन्नाची गुणवत्ता आणि वजन हे पालाशचे प्रमाण जर योग्य असेल तर चांगल्या प्रकारे वाढते. तसेच वनस्पतीमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी पालाश ही महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारण्यासाठी पालाश हे मुख्य अन्न घटक आहे. तसेच पीक लवकर आणि समसमान वाढ होते आणि तसेच पिकामध्ये योग्य प्रकारे असे वजनदार दाणे भरले जातात आणि कापणी ही योग्य वेळात होते. तसेच पालाशचे प्रमाण जर योग्य असेल तर नत्राचा हा योग्य वापर होतो. तसेच पालाशची कमतरता ही कशा प्रकारे ओळखावी ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर झाडांची मुळे हे कमजोर राहतात, फुलगळ होते, दाणे कमी भरतात, पीक उशिरा पक्व होते, पानावर जांभळट आणि तांबूस छटा दिसतात. तसेच पालाशचे प्रमाण जर जास्त झाले तर ते सुद्धा पिकांसाठी चांगले नसते. त्याचे काय परिणाम होतात ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर त्यामुळे जस्त आणि लोह या अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते. तसेच पिकांची वाढ खुंटते व पानावर पिवळेपणा आणि निळसर हिरवा रंग दिसतो. तसेच ही कमतरता भरून काढण्यासाठी रासायनिक आणि जैविक प्रकारे कशी भरून काढता येईल ह्याबद्दल आपण माहिती पाहूयात. तर आपण रासायनिक पद्धतीने जर गेलात तर सिंगल सुपर फॉस्फेट ह्यामध्ये आपल्याला 16% पालाशचे प्रमाण आढळते आणि ट्रिपल सुपर फॉस्फेटमध्ये 46% पालाशचे प्रमाण आढळते. आणि हेच जर जैविक स्त्रोतापासून जर आपल्याला भरून काढायचे असेल तर शेणखत, कंपोस्ट खत आणि हाडांची भुकटी इत्यादीपासून ही कमतरता आपल्याला भरून काढता येते. धन्यवाद.